पल्लू सहकारी बँकेस 11 कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा. चेअरमन वैभवराव सूर्यवंशी पुदाले यांची माहिती. सन 2025-26 या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील अग्रगण्य अशा पल्लू सहकारी बँकेस तरतूदपूर्व ₹11 कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन वैभवराव सूर्यवंशी यांनी बोलताना दिली. यावेळी व्हाईस चेअरमन प्रकाश अप्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल खारे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले म्हणाले, स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केल्याने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने व विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय ₹1215 कोटीपेक्षा अधिक झाला आहे. आर्थिक वर्षात बँकेने अतिशय चांगली प्रगती केली असून विक्रमी नफा मिळवला आहे. बँकेचे निव्वळ NPA प्रमाण 0% ठेवण्यात दरवर्षीप्रमाणे बँक यावर्षीही यशस्वी झाली आहे. बँकेची झालेली चौफेर प्रगती ही केवळ सभासद, कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे झाली आहे. बँकेने सतत सभासदांना 11% दराने लाभांश दिला आहे. यावर्षीही सभासदांना 11% दराने लाभांश देणार आहेत. बँकेच्या सभासदांनी संचालक मंडळावरील दाखवलेला विश्वास सर्व संचालक मंडळाने सार्थ करून दाखवला आहे. आर्थिक वर्षात बँकेने टेंभुर्णी, सांगोला, नातेपोते, वाई या नवीन 4 शाखा सर्व सोयींयुक्त सुरू केल्याची माहिती बँकेचे चेअरमन वैभवराव सूर्यवंशी पुदाले यांनी या प्रसंगी दिली. बँकेच्या एकूण ठेवी 708.55 कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्जे 504.99 कोटीपेक्षा अधिक झाली आहेत. आर्थिक वर्षात व्यवसायात 151 कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश पाटील अप्पा यांनी दिली. बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बँक 1400 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे. बँकेने अद्ययावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ATM, मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS, QR कोड, UPI सारख्या सुविधा दिल्या जात आहेत. बँकेचे CRAR चे प्रमाण 14.10% पेक्षा अधिक आहे. पल्लू सहकारी बँक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत आली आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल खारे यांनी दिली. यावेळी बँकेचे संचालक बजरंग उर्फ बळवंत सूर्यवंशी, शिवप्रसाद शिंदे, अनिल माने, जगदीश मोहोळकर, चंद्रकांत गोंदिल, ईश्वर सिसाळ, मनोहर बुचडे, दिलीप पाटील, नितीन खारकांडे, पुष्कराज पवार, अशोक माने, अश्विनी गोंदिल, मेघा येसुगडे, नितीन शहा, अक्षय जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यवंशी, राजू जाधव, अतुल कुलकर्णी, गजेंद्र माने आणि सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता श्री अख्तर पिरजादे. गेल्या आर्थिक वर्षात 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने पुन्हा एकदा चांगला व्यवसाय करून 11 कोटी 1 लाखाचा नफा मिळवला आहे आणि दरवर्षीप्रमाणे किंवा गेली 7-20 वर्षाची परंपरा कायम ठेवून सभासदांना नेहमीप्रमाणे 11% डिव्हिजन देण्याचा मानसी अंश आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये हेड ऑफिसचं बांधकाम आणि शेड्यूल दर्जा प्राप्त करणे हे 2 टार्गेट आमच्या पुढे आम्ही ठेवलेले आहेत आणि नक्कीच ते आम्ही यशस्वीपणे पार पाडू. या निमित्तानं जास्त काही न बोलता या बँकेच्या वाटचालीमध्ये सर्व सभासद, हितचिंतक, संचालक, सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाचा मोलाचा सहभाग आहे. त्याबद्दल आणि तुम्ही सर्व पत्रकार तुमचंही आम्हाला सारखं सहकार्य असतं, त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.